माणसाच्या जन्माला येऊन कशासाठी जन्माला आलो याची ओळख ज्या माणसाने करून घेतली, महाराज म्हणतात त्याचे मायबाप धन्य. मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, जीवनाचं सार्थक करून घेतलं. तुकोबाराया म्हणतात त्याच्या नावाने जगाचा बाप सुद्धा नाचतो. तयाचा हरिक. पण हित म्हणजे नेमकं काय? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मानवी जीवनातलं खरं हित. आणि असं हित साध्य करणारी या जगाच्या पाठीवरची जी व्यक्ती असेल, तुकोबाराया म्हणले त्याची सेवा जर माझ्याकडून घडली तर मी भाग्यवान आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाचा सरळ सरळ भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. सज्जनानो, याचा विस्तार समुद्रासारखा आहे, पण तो विस्तार करण्याची कुवत मात्र माझ्याकडे नाही. मी अतिशय थोर संताच्या गादीवर या ठिकाणी आज उभा आहे. याचं कारण फक्त संत श्रेष्ठ ब्रह्मीभूत निगमानंद बाबा यांनी माझ्या मस्तकावरून गालावरून हात फिरवला. आणि मला वाटतं आदरणीय पूजनीय जनार्दन बाबाच्या कानात सांगितलं असावं की माझा छोटा वारकरी आहे उद्धव महाराज, त्यांना या व्यासपीठावर उभं करा. म्हणून या ठिकाणी उभं राहण्याचा योग आहे. हरिभक्तपरायण धोंडीरामजी महाराज यांच्या प्रेरणेने आदरणीय ब्रह्मीभूत गुरुवर्य गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. समुद्रा इतकी श्रीमंती या मंडप मध्ये बसू नये, ज्यांच्या नावाने हे श्रीमंतीचं प्रतीक म्हणजे निगमानंद बाबा. काही माणसांनी करोडो रुपये जीवनामध्ये कमवले असतील, पण घरातली माणसं सुद्धा तुम्हाला जोडता आले नाहीत. ही आपल्या जीवनातली दरिद्री आहे. लाखो माणसं आज बाबांच्या फोटोकडे जरी पाहिलं तरी आपले डोळे भरून येतात. त्याचं एकच कारण आहे महाराज, तुम्हा प्रत्येक माणसाला मांडीवर घेऊन तुमच्या तोंडात घास घालायचं काम केलंय. म्हणून हा समुद्र या ठिकाणी जमलेला आहे. तुम्हाला सांगू मी, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे. कल्प तरुणी जुने, कल्प तरुणी जुने, कल्प तरुणी जुने. परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. परिसा परिरागात देणे, चिंतामणी ठेंगणा. आलिंगने सुख वाटे, 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 आलिंगने सुख वाटे. साधूचा स्पर्श तुमच्या शरीराला झाला, तुमचं कल्याण झालं महाराज. आलिंगन. सज्जनानो, हजारो कीर्तनकार तयार होऊ शकतात, पण संत कुणी होऊ शकत नाही. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो
आटी बन कर मत रहना. एखाद्या वेळेस बाजूला जाऊ शकतो आपण नसल्याला कुठाना. हो, परोपकाराची ताकद सज्जनानो या मंडपमध्ये गुरुवर्यन बाबांची आपल्याला दिसून येते. आदरपूर्वक या सेवेचं निमंत्रण. माझ्या आईने माझ्यावर जेवढं प्रेम करावं तेवढं प्रेम गुरुवर्य हरिभक्त परायण जनार्दन बाबांनी माझ्यावर केलं आणि या सेवेचं निमंत्रण मला दिलं. मी खरं सांगतो तुम्हाला, मी न शिकलेला माणूस आहे, पण दिसायला द्याक नाही. अंगापिंडात थोडा बरा आहे म्हणून मला ही सेवा देतात. आणि माझ्या आईनं माझ्या बापानं मारताना मला सांगितलेलं एक वाक्य सांगतो तुम्हाला. मरायची पाळी आली तरी खोटं कधी बोलू नको, ही शिकवण माझ्या कीर्तनात आहे. टाळ्या वाजवून करमणूक करू नका. हो, तुम्हाला सांगू मी, ज्या माणसाला वाटतं माझ्या घरातली लक्ष्मी जिवंत राहावी, त्या माणसानी उंबऱ्यावरचा धर्म जगवायचा असतो. उंबऱ्यावरचा धर्म जगवणे म्हणजे 4 गोष्टी उंबऱ्यावर बसून असतात घरातल्या माणसाची परीक्षा करण्यासाठी. तुमच्या काळजावर कोरून लिहून ठेवा. इथून पुढं आनंदानं जगायचं असेल तर कोणत्या 4 गोष्टी? सत्य, तप, दया आणि दान. महाराजांच्या मंडपमध्ये बसलात, तुमच्या चरणावर डोकं टेकवतो. मरायची पाळी आली तरी खोटं बोलू नका. हा, तसे निवडणुकीच्या काळात अंधारातून पैसे घ्या. म्हणून म्हणलं टाळ्या वाजवून करमणूक करू नका. पण लक्षात ठेवा, चुकीच्या मार्गाने 1 रुपया तुम्ही घरात आणला, 10 पट पैसे फेडावा लागतील. एवढं लक्षात ठेवा, 10 पट. माणूस उठतो, गंधाचा पट्टा ओढतो, देवाच्या दारात येऊन म्हणतो, देवा माझं भलं कर. कान धरतो, गालात मारतो, टाळ्या वाजवितो, देवा माझं भलं कर, देवा माझं भलं कर. तुम्हाला सांगू मी, 12 वर्ष द्रौपदीचं बोट देवाच्या हातात होतं, तिचं का नाही भलं झालं? तुम्ही कोण लागून गेले? 12 वर्ष द्रौपदीची करंगळी देवाच्या हातामध्ये होती. नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे. कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगिती नष्टचर्यासी, साह्य केले हरिहारासी, प्रारब्ध कोणासी टळेना, ऐसी प्रारब्धाची ठेव, झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्ये सर्व, सांडियला ठाव प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव, शरीर संचिता अधीन, धर्मराजा हिंडे वनवन, कर्मे बुडाला रावण, हे दुर्योधना प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव, हरिचंद्र तारामती, घोर वनांतर भोगिती, नळराजा पुरुषार्थी, तयाच्या विपत्ती प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव, काम बुद्धीचे हे सुख, ऐसे मानिती ते मूर्ख, चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव. तोंडाला फेस आला माझ्या, इतका अभंग आहे, 4था हिस्सा बी झाला नाही त्याचा. नामदेव महाराजांनी यादी दिली, या लोकांचं काय हाल झाले त्याची यादी दिली. आता तुम्ही ठरवा बुवा, ठरवा महाराज, सत्ता कशासाठी आहे?
चुकून चूक करू नका जीवनात, चुकूनही चूक. माणसाच्या जन्माला आलोय आपण. ब्रह्मदेवाने 84 लाख योनी निर्माण केल्या, सगळ्या योनीला सारख्या वस्तू दिल्यात. नालीतल्या किड्याला जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच माणसाला वस्तू आहेत. रेडा आसन, कुत्रा आसन, मांजर आसन, पक्षी आसन, सगळ्याला सारख्या वस्तू आहेत. फक्त माणसाला गडी एक वस्तू आगाव दिली, त्या वस्तूचं नाव आहे बुद्धी. आणि तीही बुद्धी दिवस मावळल्यापासून पुढं नाही ते घर हुडकीत असेल तर समजावं त्याच्यापेक्षा रेडा बरा. त्याच्या पुढं बोलायला माझं तोंड पुरत नाही. माणसाच्या जन्माला आलोय आपण. मी स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आवर्जून सांगत असतो. त्या दिवशी फुल सांगवीत सुद्धा सांगितले असतील. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल, या 4 गोष्टी ज्या माणसाच्या रक्तामध्ये असतील ना, त्या माणसाची उंची आकाशा इतकी उंच असते. शारीरिक बल, माणसाकडे शरीर संपत्ता असावी, फक्त माझ्या इतकी नसावी. माझं पोट तुम्हाला झपायचं नाही, माझं मी म्हशीचे शिंग. हो, शारीरिक बल. आता हे ओघाने आलं म्हणून मला सांगावंच लागतंय. पहिले 15 वर्ष माझ्या आईनं गावरान गाईचं दूध आणि तूप चारले म्हणून हे शरीर आहे. मी कधीच वडापावून गारीगार खाल्ली नाही. आणि जाता जाता सांगू तुम्हाला, सगळं विसरा पण आईच्या दुधाची चव नका विसरू. आईच्या दुधाची मरेपर्यंत ही गोष्ट विसरू नका. आईच्या ओरिजिनल दुधाने माणसाच्या शरीरातलं हाड तयार होतंय. हे पटत नसेल तर पटवून घेण्यासाठी एवढं तरी डोकं लावा. दुधाचा जसा कलर आहे तसा हाडाचा कलर आहे. महाराज, माणूस मेल्यावर त्याला 5 क्विंटल सरपणामध्ये डिझेल मीठ टाकून जाळून टाकतात. खरं असलं तर खरं म्हणा, त्या सरणामध्ये लोखंडाचं सुद्धा पाणी होतंय. पण इमानदारीनं सांगा, हजारो माणसाच्या आपण राखा भरल्यात, हाड कधी जळालेलं पाहिलंय का? एवढं जरी सप्त्यातलं तुमच्या रक्तामध्ये गेलं तरी निगमानंद बाबाचा आशीर्वाद पिढ्यान पिढ्या तुम्हाला लागेल. हाड जळतंय महाराज, किती राखा भरल्या. या जगाच्या पाठीवर उत्तर काय त्याचं? हाड का जळत नाही याचा शोध घेतला का तुम्ही कधी राखा भरताना? त्याचं एकच उत्तर आहे महाराज, ते आईचं ओरिजिनल दूध आहे. आईचं ओरिजिनल दूध आहे. अग्नीसारखी महाशक्ती सुद्धा त्या दुधाला जाळू शकत नाही. हरामखोर माणूस आहे की जो त्या दुधाला विसरला. काय शक्ती आहे महाराज आईच्या दुधामध्ये. म्हणून कबीरजीचं प्रमाण आहे, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे पटवाचा आवाज दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे.
खूप मोठ्या संतांच्या दरबारामध्ये बसलोय आपण. महाराज कुणाला बी सत्वा, कुणाला बी सत्वा, पण ज्या आईने तुमचा गोळा 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलाय त्या गरीब बापाला, गरीब आईला नका विसरू. माझी विनंती आहे तुम्हाला. सगळ्यात मोठी माणसाच्या जीवनातली श्रीमंती आहे. जर या मंडप मधला एखादा मुलगा आपल्या गरीब बापाला ताटात घेऊन जेवत असेल तर मी समजतो त्याचं घर श्रीमंत आहे. आणि पैसे असून बापाचं तोंड पाहत नसेल तर मी समजतो 1 नंबरचा दरिद्री माणूस आहे. काय घेऊन बसले तुम्ही? लय रोज पाहतोय समाजामध्ये माणसं आपण. जिव्हाळा आणि प्रेम नावाची वस्तू संपली महाराज. जाऊ द्या, द्यात सोडून तिकडं. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल. आध्यात्मिक बल. तुम्हाला सकाळी झोपेतून कोण उठवतं? हातातला घास, ताटातला घास हातात घेताल, तोंडात टाकताल, पण गिळतय कोण? देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको, चुकू नको. दयाचे भजन चुकू नको, चुकू नको. देखावी ऐकावी, देखावी ऐकावी दयाचे भजन देखावी ऐकावी, देखावी काय झालं पहा. माणसं असे लवचिकच होत चालले. पूर्वी भजन कोणत्या स्वरात होतं? हो, पांढरी चारला इंगळे महाराज आणि ढोक महाराज सगळ्या महाराष्ट्रात कीर्तन करायचे. आता किती स्वर आहे वागा आपला? 2. तरी नरड्याला झेपान आहे, झेपान आहे. कारण 65% विष खातोय आपण, त्याचा परिणाम आहे तो. नरडच कामातून गेलं महाराज. मी एका चांगल्या संन्यासी माणसाला विचारलं क्लिअर स्वर चालण्यासाठी काय करावा. तो म्हणला ओरिजिनल गांजा मिळतो. आवेग दिला गांजा. तो गांजा वाढावा लागतो मला. विठाला विठाला. आपल्याला महत्वाच्या मुद्द्यावर यायचंय. हित म्हणजे नेमकं काय? स्वतःचे डोळे उलटे करून स्वतःच्या शरीरातला देव पाहणं हे माणसाच्या जीवनातलं खरं हित आहे. मदालसामध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. उपजत रंगनारे पुत्रा जावे पावना, सोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना,
शिकवावं त्याच्याबद्दल ज्ञानोबारायांनी गाथ्यामध्ये 7 मदालशी लिहून ठेवले. पाळण्यामध्ये बाळ टाकलं, पाळण्यामध्ये बोलताना हिक्कू थोडा कमी करा. आणि पाळणा हलवत असताना आई म्हणती, बाळा तुला चालायला यायला लागल्याबरोबर ही संसारातली घाण सोडून दे आणि सरळ हिमालयामध्ये जा. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना, बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना, प्राणाशी भय नाही तापत्रय चरणा, मग तुझ सौरसु पाहे पाहे परब्रह्मीच्या खुना, पर्ये दे मदालसा सोहम जुजू रे बाळा. लय सोन्यासारखे माणसं कीर्तनाला आलात तुम्ही. तुम्हाला सांगू मी, स्वतःला पाहायचं शिका. तुम्ही जर स्वतःला रोज 10 मिनिटं देवाऱ्याच्या समोर बसून पाहिलं रमेश भाऊ, तर समाधान प्राप्त होईल. आपण आपल्याला पाहिल्याच्या नंतर समाधान प्राप्त होतं, आपण दुसऱ्याला पाहिल्याच्या नंतर दुःख तयार होतं. हो, स्वतःला जर तुम्ही पाहिलं, माती हातात घेऊन पहा, त्याचं सोनं होईल. आपण दुसऱ्याकडे पाहून जगतो. माणूस खंडाने माणूस म्हणून तुम्हाला जगायचं असलं तर दुसऱ्याचे दोष काढू नका, स्वतःचे तपासा. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण, आता पुढे धीर काय देऊया म्हणा, ऐशे नारायणा प्रेरित पाहिजे. हो, 14 वर्षाचा वनवास रामाने स्वीकारला आणि राजगादी भरताला सोडली. ती राजगादी भरतानं डोळ्यानं तरी पाहिली, डोळ्यानं तरी. पण इमानदारीनं सांगा, तिथं आपला भरत असता तर 14 वर्षाचा वनवास पार पाडून राम वापस आले आणि रामाचा राज्याभिषेक सुरू होतो. आणि रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री आणि छत्रीचा दांडा पाठीमाग भरताच्या हातात असतो. बंधू प्रेम शिकवलं, नुसते अंगामध्ये हाडं असते, हाड. ढसा 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 रडतो भरत. अरे थांबा, वाजवू नका. आणि भरताच्या डोळ्यातलं पाणी काय बोलतंय ते तुलसी रामायणात लिहून ठेवलंय. भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं, काय माझ्या रामदादाचा राज्याभिषेक आहे, पण याला 14 वर्ष उशीर झाला. याचं कारण मी पापी भरत आहे. मी हे कशाबद्दल रामायणात गेलो? माणसाने स्वतःचे दोष तपासले पाहिजेत. भरतजी म्हणले, मी कैकेयीच्या पोटी पापी मुलगा जन्माला आलो नसतो तर हा राम राज्याभिषेक 14 वर्षाच्या पूर्वी झाला असता. कैकेयीच्या पोटी मी जन्म घेतला नसता तर माझे बाबा मरण पावले नसते, तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. या सगळ्या दोषाला कारणीभूत जर कोण असेल तरी मी आहे. याला म्हणायचं स्वतःचे दोष तपासणं. आपलं कसं आहे, एक माणूस आखा गाव पेटवितो, आखा, आणि दुसऱ्या दिवशी चौकात अष्टघन लिहून येतो जणू साधूची अवलाद. आणि तो म्हणतो मी कशातच नाही, आणि पेटवायला तोच. रस्त्याने आपण चाललो तर लोकांनी झुकून आपल्याला नमस्कार करावा, असं जीवन जगायला म्हणतात हित. आणि ते घडतं फक्त निगमानंद बाबाच्या संगतीमध्ये, जनार्दन बाबाच्या संगतीमध्ये. कारण तिथं द्वेष चालत नाही महाराज. साधूच्या संगतीमध्ये भेद चालत नाही. वेश्याला सुद्धा संतांनी संत बनवलंय, डाकूला सुद्धा संतांनी संत बनवलंय.
अशी जगामध्ये कितीही तंत्रज्ञान पुढे जाऊ द्या, इकडून ऊस घातला तर तिकडं साखर तयार होते. हे विज्ञान आहे. पण विज्ञानवाल्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही एक करून दाखवा. इकडून यरांड घाला आणि त्याची साखर काढून दाखवा. कधी घडणार नाहीये. पण आमच्या निगमानंद बाबांनी एक क्रांती केली. इकडून यरांड घातला आणि तिकडे ही साखर तयार केली. साखरच आहे. काय ताकद आहे संतांची. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत पाण्यात मगर आहे तोपर्यंत हत्तीची ताकद नाही त्या मगरीला स्पर्श करायची. पण तीच मगर पाणी सोडून बाजूला आली तर तिला म्हातारे कुत्रे तोडून खातील. पाणी म्हणजे निगमानंद बाबाचं आणि देवाचं सानिध्य. त्याला साईटला ठेवून जगूच नका. धोकाच नाही तुमच्या जीवनात. हे मानवी जीवनातलं खरं हित आहे. आपण खरं हित कोणतं समजतो महाराज? एकेकाचं आयुष्य संपलं पण आशा नावाचा रोग नाही संपला. सकाळी झोपेतून उठला माणूस की जे पळत सुटतोय त्याला फांबच नाही. हो, धन जमा करणे हे आपल्या मानवी जीवनातला पण सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक दृष्टी येथे नाही गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला, विजता दिशाची न पावला, विजता दिशाची न पावला, माया व्यक्तीला जीव माझा, माझे सोयीला जीव माझा, माया व्यक्तीला जीव माझा, माया व्यक्तीला जीव माझा. कशासाठी धडपड आपली? धन कमावण्यासाठी. हे हित नाही. मला खरं सांगा, तुम्ही या जगाच्या पाठीवर संपत्ती ऐश्वर्य कोणाचं टिकलं? कोणाचं टिकलं? आणि त्यातली त्यात बांध कोरणाऱ्या माणसाने इकडं डोकं लावायचं. बांध कोरणारे वय संपलं तरी पण माणसाचा लोभ संपला नाही हो महाराज. तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. 2-3 दिवसात म्हातारा मारणार आहे. थोरली सून, थोरला मुलगा, आणि फक्त म्हाताऱ्याची वाचा बंद झालती. सगळं कळत होतं. आणि पडल्या पडल्या म्हातारा कसा करायचा या बा. पोरायला वाटलं इकडल्या भिंतीत काहीतरी ठेवलंय म्हणतंय म्हातारं. टिकावानं पहारीनं पाडली बाबा भीत, त्याच्यात काहीच निघालं नाही. म्हाताऱ्याला कळत होतं, फक्त बोला येत नव्हतं. कसा करतो म्हातारा? इकडली पाडली. कसा करतो म्हातारा? वेळ कमी आहे. कसा करतो? मागली. मरताना अख्खं घर साफ केलं म्हाताऱ्यानं, पण भजन नाही केलं. भजन म्हणलं की त्याच्या तोंडाला मुख रोगच. भजन नाही. दुसऱ्या दिवशी गावातला शहाणा माणूस आला. पोरा हो, भिंती का पाडल्या? पोरं म्हणले, दादा म्हातारा असंच करतय आणि कुठं काही निघबिना. तो गावातला शहाणा नव्हता, 150 शहाणा होता. तो म्हणला कोल्हापूरला डॉक्टर आहे, 50,000 रुपये फीस घेईल, येऊन म्हाताऱ्याला ढोस देईन, आणि कुठं काय ठेवलंय ती सांगण्यापुरतं 2 शब्द म्हातारं बोलत. मरायचे ती मरल, ते काय उठून आऊत हाणणार? उसने पासने व्याजानं असे पैसे गोळा केले. किती? 50. आणि ते निहून डॉक्टरच्या हातात दिले. हातात. कोल्हापूरहून डॉक्टर आला दादा, आणि त्या म्हाताऱ्याला एक डोस दिला.
म्हातार दोनच शब्द बोललं. काय म्हणतं म्हातार ते, अरे रामा, ज्वारी चाळायची चाळणी म्हणला, घरा मागायला रंगीकडे आपली ती मेल्यावर आणा म्हणला. ज्वारी चाळायची चाळणी. चाळणी केवढ्याला पडली चाळणी? अहो चाळणी केवढ्याला पडली? 50,000 आणि त्याचं घर कुणी बांधायचं? घराचे पैसे. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाची या आशा, तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा, पर्ये दे मदालसा सोहम जुजोरे बाळा. महाराज आशाच्या जीवावर जगतो, शेवट चुकीचा आहे. संसारातला शेवट चुकीचा आहे. 1 मिनिट घेतो अजून. आपल्या बीडला 20 वर्षे एका बाईनं धुणे भांडेन फारशा पुसल्या लोकांच्या. 2-3 वर्ष झालं. घडलेला 1 मिनिटाचा दृष्टांत आहे. आणि बापानं मोंड्यामध्ये हमाली केली. हमाली होतकरू मुलगा पोटी जन्माला आला. माझी माय लोकांच्या फरशा पुशी ती धुणे भांडी करती म्हणून मेहनत घेऊन मुलगा MBBS डॉक्टर झाला. मुंबईला शेवटचा पेपर दिला डॉक्टर झाल्यावर. आणि मुंबईहून फोन केला आईला 5:30 वाजता संध्याकाळी. हॅलो आई, तुझ्या कष्टाचं फळ घेऊन आज बीडला येतो. आई माझ्यासाठी कुणाकुणाच्या फरशा पुसल्यात. बाबा या पाठीवर किती पोते वाहिले मोंड्यामध्ये, तुमच्या कष्टाचं फळ घेऊन येतो. डॉक्टर झालोय मी. मुलानं फोन लावला. रात्रभर माईला झोप नाही. माझा वाघ डॉक्टर झालाय, त्याच्यासाठी जेवायला काय करू, कपडे कसे घेऊ, पंचारतीचं ताट कसं तयार करू, सडा कसा टाकू, रांगोळ कशी काढू. रात्रभर आईला झोप नाही. तीच बाई पहाटे 5:30 वाजता बाथरूम मध्ये स्नानासाठी जाते. तिला लाईटचा करंट लागतो आणि बाथरूम मध्ये मरून पडते. पंचारतीचं ताट देव्हाऱ्यावर तसंच राहतंय. सगळ्या गोष्टी तशाच राहतात. काय टिकलं महाराज याच्यातलं? 20 वर्षे मेहनत केलेली फेल गेली. 20 वर्ष ज्या वाघासाठी मेहनत केली त्याला ओवाळण्यासाठी माय जिवंत नाही. याच्या इतकं संसारातलं दुःख काय असावं? बरी हा दृष्टांत तुमच्या समोर मी टाकला. याच्यातून कोण बाजूला या मंडप मधला मला सांगा. 37 वर्ष स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संघर्ष केला. आणि इंजेगाव नाथऱ्याला मी 2 रामकथा केल्या. आजही 100 वर्षाचे मेहुणे त्यांचे जिवंत आहेत. त्यांच्या तोंडातले शब्द सांगतो. इंजेगाव ते परळी 5 वर्षे मुंडे साहेब शाळा शिकण्यासाठी जात होते. पण पायामध्ये 2 रुपयाची चप्पल नव्हती त्या काळामध्ये महाराज. पण 37 वर्ष संघर्ष केला. आमचे ते आदरणीय लाड महाराज त्यांनी एक क्लिप बनवली. पाक खूप सुंदर क्लिप आहे. म्हणू का 2 शब्द म्हणू? शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करूनी जीवनात, वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. 37 वर्ष संघर्ष केला. पण त्यांचा सत्कार परळीला लोकांना करता आला. संसारातला धोका सांगतो तुम्हाला मी. ज्या दिवशी तुमच्या तोंडात आनंदाचा घास घालण्याची वेळ येते
त्या दिवशी मानामध्ये बुक्की पडते. म्हणून संसारातली कुठलीच गोष्ट हित नाही. भगवंताची प्राप्ती, संताची संगत ही मानवी जीवनातली खरी प्राप्ती आहे. आणि हे हित ज्यांनी जगवलं त्याचे मायबाप धन्य. अभंगाचं पहिलं चरण. बोलिया हित जो से जगत, बोलिया हित जो से जगत, बोलिया हित आपुलिया हिता जो असे जागता. जागता शब्द खूप महत्वाचा आहे. चाणक्य नीतीमध्ये 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितले. इकडे लक्ष द्या. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा. पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा. भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा. आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागरा. उद्योग नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम, मौनेच कलह नास्ती जागरतो भयम. हो, जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागरा. आणि महत्वाचं सांगतो तुम्हाला, भीती कुणाला महाराज? कोणत्या माणसाला भीती? मिंद्या माणसाला भीती. इकडे गावरान मराठी कळती का? भीती कुणाला? लाचार माणसाला भीती आहे. दळणातल्या खड्यासारखं ज्याचं जीवन आहे त्याला कसली भीती? पंचवटीच्या ठिकाणी रावण सीतेची चोरी करायला येतो आणि वाळल्याला पाचोळा जर पायाखाली वाजला तर रावणाची बीपी वाढती. घाम येतो दरदरा त्याला. इतका घाबरतो रावण. कशाला घाबरतो? पाचोळ्याला. काय घाबरतो? एका पतिव्रता स्त्रीची चोरी करायला आलाय. भीती कुणाला? ज्याच्या रक्तात दोष आहे त्याला भीती आहे. जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर माणूस जागा असावा. आणि महत्वाचा मुद्दा आहे, जागा कधी असावा? बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? तारुण्यात. म्हातारपणातला अष्टगंध 100% धोका. ती ओवी मला पाठ नाही बाबा, पण ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलंय. 100च्या स्पीडनं माणूस पळत आला आणि 5 फुटावर आल्यावर त्याला 70 फूट खोलीची विहीर दिसली. स्पीड कितीची? बोला ना, बोला की. 100च्या स्पीडनं पळत आलाय आणि 5 फुटावर आल्यावर 70 फूट खोलीची विहीर त्याला दिसली. विहीर टाळतो का त्यो? कुठं जाणार त्यो? तसला म्हातारपणातला अष्टगंध. धोका टाळू शकत नाही माणूस त्यो. तारुण्यात अहो तुम्ही इतिहास तपासा. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्ष जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्ष काट्याकुपाट्यात जगला, काळकुट्टा अंधारात जगला, दर्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. पुन्हा होणे नाही.
लहानपणी एक गाणं शिकलो होतो मी. बाबा गाणं म्हणू का? इंदुरीकर काही म्हणतोय, मला तेवढंच म्हणू द्या. विठाला विठाला बाबाची क्षमा मागून मी लहानपणी गाणं म्हणायचो एक. 16 वर्षाचा पठ्ठा शिवाजी लढलाय मोगलासी. आज कालचा पट्टा दडतोय बायकोच्या बगला पाशी. पुत्रा भुकतो भेऊन पळतो म्हणे आधी त्याला धरा. जग उलटच झालं ऐका जगाची तारा. मधले चरण म्हणत नाही, तुम्ही मारतान मला मधले. पण शेवटचं चरण त्या गाण्याचं इतकं गोड आहे. झालं खऱ्याचं खोटं न्याय जगातून पळाला. स्वर खुशाल सुटतोय संन्यासी जातोय तळाला. कालिदास म्हणे दुनिया बिघडली वाचव रे ईश्वरा. जग उलटच झालं ऐका जगाची तारा. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तिकडं थोडं गेलो आहे की नाही. 22 वर्षाची झाशीची राणी, 22च वर्षे मुलगी जगली, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर आहे. महाराज 32 वर्षे जगद्गुरु शंकराचार्य, 39 वर्षे स्वामी विवेकानंद, 40 वर्षे एकनाथ महाराज, 42 वर्षे तुकाराम महाराज, 51 वर्षे छत्रपती शिवाजी महाराज. ही लोक कमी वेळ जगले, पण जेवढे जगले तेवढ्या काळामध्ये त्यांनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची श्रीमंती अशी दाबून ठेवली समाजात. आणि दुसरी श्रीमंती हो ब्रह्मीभूत आपले निगमानंद बाबा, ही त्यांची श्रीमंती. त्यांच्या कार्याची पावती आहे महाराज. हो, काय साधू संतांनी केलं असेल रामदान. पण प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आज पाणी येत आहे. हे मानवी जीवनातलं खरं हित आहे सज्जनानो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, असं हित ज्यांनी जगवलं त्याचे मायबाप धन्य. मायबापाला धन्यता का प्राप्त होती त्याचं सूत्र आहे. आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापाने मतिमंद मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या पापाने हलकट जन्माला येतो. रानातलं फुकटचं पाणी कोणाला पाजित नाही, कारण पिढ्यानपिढ्या फक्त लोकांचं खाल्लं. आणि सोनं हातात घेतली तरी त्याची माती होती स्वतःचं पाप. हे सगळं उलट फिरवा. माती घेतली हातात तर सोनं होतंय, स्वतःचं पुण्य. दारात भिकारी आला त्याला नाही म्हणत नाही, वंशाचं पुण्य. विद्वान पंडित मुलगा जन्माला आला बापाचं पुण्य. आणि चौरंगीची हिरा जन्माला आला आईचं पुण्य. म्हणून धन्य माता पिता. एकच मिनिट घेतो. कलकत्त्यामध्ये उच्च प्रतीचे वकील राहत होते. त्यांच्या पत्नीला 2 नावं होते, शारदा देवी आणि भुवनेश्वरी. आपल्या भारत देशातला जिवंत दृष्टांत आहे. खूप मोठी श्रीमंती होती पण संतती नव्हती. एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शारदा देवी काशीला गेल्या आणि 3 महिने विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जप केला. पहाटे 3 वाजता गंगेला स्नान करायचं, दिवसात गावरान गाईचं 1 कब्बर दूध प्यायचं आणि विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन जप करायचा. परिणाम 3 महिने संपले आणि स्वप्नामध्ये शारदा देवीच्या विश्वनाथ भगवान जातात. आई, जगप्रसिद्ध हिरा तुझ्या पोटी जन्माला येईल. भगवान शंकराने त्या माऊलीच्या हातावर स्वप्नामध्ये प्रसाद दिला. तो प्रसाद घेऊन ती माऊली कलकत्त्याला वापस येते. आपल्या मालकाच्या हातावर तो प्रसाद टेकवला. तो प्रसाद मालकाने भक्षण केला. त्याच महिन्यामध्ये ती बाई गरोदर राहते. 9 महिने 9 दिवस भरले जातात आणि तिच्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला येतात. 186 देश आहेत जगाच्या पाठीवर, पण असा देश नाही की स्वामी विवेकानंदाचं साहित्य त्या देशात नाही. जगाने वर्गाने तयार करून समुद्रामध्ये कन्याकुमारीला त्या वाघाचं मंदिर बांधावं, ही कशाची ताकद आहे? दुसऱ्याचा कापूस चोरलेली. विश्वनाथाच्या मंदिरामध्ये त्या बाईने 3 महिने जप केला, त्याची ताकद आहे.
धन्य माता पिता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती फळे रसाळ गोमती फळे रसाळ गोमती शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आपण संसारिक माणसं आहेत आणि खरा सुखी संसार कुणाचा? ज्याचे लेकरं चांगले त्याचा खरा संसार सुखी. म्हणून मुलासाठी 4-2 एकर शेती विकत घेऊन ठेवण्यापेक्षा शहाण्या माणसानं घेतलेली जमीन विकून टाकीन अशी पोरं बनवू नयेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. माय बापाला धन्यता प्राप्त होते हिताच्या लायकीचं जन्माला आल्यावर. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले याचा आनंद मलाच होतो असं नाही. तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा